12 ज्योतिर्लिंगांपैकी 8वं ज्योतिर्लिंग असलेल्या औंढा नागनाथ मंदिरामध्ये भाविकांनी चौथ्या श्रावणी सोमवार निमित्त दर्शनासाठी गर्दी केलेली आहे। सलग 3 दिवसांपासून पाऊस सुरू आहे, मात्र तरीही भाविक आपली मनोकामना पूर्ण व्हावी यासाठी औंढा नागनाथच्या दर्शनाला आलेले आहेत। त्याच्या चरणी लीन होताना दिसतात। श्रावणातला चौथा आणि अखेरचा सोमवार आहे, त्यामुळे मंदिरात भाविकांची संख्या वाढलेली आहे। त्यांना कोणतीही अडचण येऊ नये, त्यांना लवकरात लवकर दर्शन मिळावं यासाठी मंदिर व्यवस्थापनानं उपाययोजनाही केलेल्या आहेत। बम बम भोले आणि हर हर महादेवच्या घोषणांनी मंदिर परिसर दणाणून गेलाय। मंदिरातून आढावा घेतलेला आमचे प्रतिनिधी गजानन देशमुख यांनी। देशातील 12 ज्योतिर्लिंगापैकी 8वं ज्योतिर्लिंग असणाऱ्या हिंगोलीच्या औंढा नागनाथ मंदिरामध्ये श्रावणातल्या चौथ्या श्रावण सोमवारी सुद्धा भाविकांची अशा पद्धतीने मोठ्या प्रमाणात दर्शनासाठी जे आहे ते गर्दी झाली आहे। सलग 4 सोमवार आणि महिनाभरापर्यंत वेगवेगळ्या भागामधून भाविक जे आहेत ते औंढा नागनाथाच्या चरणी लीन होण्यासाठी ते येत असतात। आपण बघू शकता की मागच्या 3 दिवसापासून सातत्यानं या भागामध्ये पाऊस सुरू आहे आणि असं असताना सुद्धा भाविकांनी दर्शन घेण्यासाठी जे आहे ते गर्दी केलेली आहे। एकूणच भाविकांचं तात्काळ दर्शन व्हावं यासाठी जे आहे ते वेगवेगळ्या उपाययोजना सुद्धा करण्यात आल्या। भाविकांचं दर्शन व्हावं आणि त्यांना कुठल्याही अडचणीला सामोरं जाण्याचं काम पडू नये अशा पद्धतीचं जे आहे ते इथे व्यवस्था करण्यात आली आहे। यानंतर इथल्या भागामधलं जो काही औंढा नागनाथाचं दर्शन ते इथे घेतलं जातं, त्याशिवाय या भागामध्ये वेगवेगळ्या पर्यटनाच्या व्यवस्था आहेत, त्यामुळे वेगवेगळ्या भागातून जे आहेत ते भाविक इथे येत असतात। व्हिडिओ जर्नलिस्ट गणेश गजानन देशमुख, झी मीडिया, औंढा नागनाथ, हिंगोली।